नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तुम्ही खूप दिवसापासून घरच्या रेसिपी पाहताय, म्हणजे आईच्या हातच्या। काही दिवसांपूर्वी तुम्हाला मी दारची भाजी दाखवली होती। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पोकळ्याची भाजी बघणार आहात। पोकळ्याची भाजी ही दारच्या भाजी सारखीच असते, म्हणजे छोटी असताना तिला दारची भाजी म्हणतात आणि मोठी झाल्यानंतर तिला पोकळ्याची भाजी म्हणतात। तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। आता मी तुम्हाला स्टार्ट टू एंड दाखवणार आहे की पोकळ्याची भाजी कशी बनवतात। तर पाहू शकता ही पोकळ्याची भाजी, जसं की मी तुम्हाला म्हटलं की पोकळ्याची भाजी जी असते ना ही मोठी असते, म्हणजे ह्याचे जे देठ असतात ते कोवळे असतात। तर ही पहिल्यांदा भाजी आपल्याला साफ करून घ्यावी लागते, म्हणजे देठ काढून साफ करावी लागतात आणि मग त्याच्यानंतर आपल्याला भाजी बनवायची आहे। चला आता आपण आधी साफ करून घेऊया भाजी। पाहू शकता तुम्ही आपली पोकळ्याची भाजी साफ करून झालेली आहे, म्हणजे देठ पूर्ण काढलेली आहे। ती देठ कोवळे, त्यामुळे आपण देठ पण घेतलेली आहेत आणि ही पानं आहेत। आता आपण हिला चिरणार आहोत आणि फक्त लसूण आणि मीठ आणि ओली मिरची याच्यामध्येच ही भाजी होते आणि खूप टेस्टी लागते, कारण गावठी असल्या कारणाने खूप जास्त टेस्टी असते। आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आता आपण भाजी साफ केलेली आहे कापून। तिला आता आपण साफ प्यायच्या पाण्याने धुतोय, कारण तिला काही कीटाणू वगैरे असतात, त्यामुळे ते जाणं गरजेचं आहे। त्यामुळे आता आपण व्यवस्थित धुवून घेतोय। पालेभाज्या नेहमी आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त पौष्टिक तत्व असतात आणि विटॅमिन्स देखील सगळ्या गोष्टी असतात। त्यामुळे पालेभाजी खाणं खरंच आवश्यक आहे। पाहू शकता तुम्ही आपली भाजी चिरून साफ झालेली आहे आणि याच्यासाठी आपण लसूण ठेचून घेतोय आणि मिरची तिखटपणा येण्यासाठी, आणि इकडे आता आपण फोडणीला देणार आहोत। आता ही याला टेस्ट केव्हा येते, ही आपण जी लसूण असते ना ती आपल्याला पूर्ण भाजीमध्ये आता आपल्याला लसूण, मीठ आणि ही भाजी एकत्र आपल्याला पूर्ण मिक्स करायची आहे। जेवढी जास्त चुरगळून आपण टाकतो ना तेवढी त्या भाजीला टेस्ट जास्त येते। अशी चुरगळून तुम्ही देखील रेसिपी कधी केली आहे का मला सांगा। नसेल केली तर अशी ट्राय करून बघा, कारण खूप भारी लागते, टेस्टी लागते एकदम। कारण जेवढी जास्त आपण चुरगळतो ना तेवढी जास्त लसणीचा अर्क त्या आपल्या भाजीला लागतो आणि एकदम टेस्टी बनते। हे इतकंच केल्यानंतर आपण जी फोडणी आपण मिरचीची दिली त्याच्यामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे आणि वाफेवरती 2 ते 3 मिनिटं शिजवायचे। इतकी सोपी साध्या पद्धतीची ही पोकळ्याची भाजी आहे। तुम्ही देखील ट्राय नक्की करा, कारण खूप उत्तम टेस्ट लागते। आता 2 ते 3 मिनिटं वाफेवर शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल असतं की शिजल्यानंतर एकदम छोटीशी चिमेल भाजी छोटीशी थोडीशी होईल। चला आता मी तुम्हाला शिजल्यानंतर ॲट दी एंड रेसिपी दाखवते। पोकळ्याची भाजी कशी वाटली, आवडली तर लाईक करा। थँक्यू।